पुढची धक्कादायक बातमी सोलापूरमधल्या घोंगडे वस्ती परिसरामध्ये काल तुफान दगडफेक झाली। अत्यंत क्षुल्लक कारण होतं। गाडीचा हॉर्न जोराने वाजवला। या किरकोळ कारणावरून भांडणाची सुरुवात झाली आणि नंतर या सगळ्याचं पर्यवसन तुफान दगडफेकीमध्ये झालं। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटामधील 4 जण जखमी झाले, तर रस्त्यावरती थांबलेल्या वाहनांचे सुद्धा मोठं नुकसान झालंय। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटामधल्या वेगवेगळ्या 14 जणांवरती गुन्हा दाखल केला। कालचं भांडणाचं एकच उद्देश आहे की बाबा आमचा मुलगा प्रेम प्रकरण करून घरी आलेला असताना गुन्हा गोविंदांना राहत असताना काही समाजकंटक त्याच्याबरोबर काल हुज्जत घातले, त्याला मारण्याचा प्रयत्न केले। कुठले लोक इथं आलेले आहेत, भांडण करायला आलेत का मिटवायला आलेत का काय करायला आलेत। पोलिसांच्या समोर दगडफेक होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेतलेत हे मला असं वाटतंय। या ठिकाणी ज्यांनी कोणी दगडफेक केलंय तुमच्या समोर त्या सर्व लोकांना अटक केलं पाहिजे, त्यांच्यावर मोठे गुन्हा दाखल केलं पाहिजे।